नमस्कार मैत्रिणींनो. सकाळचा टायमिंग आहे, रविवारचा दिवस आहे आणि मी स्वयंपाक करत आहे. आता दिवस तर असा दगदगीत जातो, पण आपल्याला माहिती नसतं कधी काय होणार, कसा दिवस जाणार. सकाळी आजची सुरुवात जरी चांगली झाली असली तर दिवस कसा जाणार आहे तो आपल्याला काय माहिती नव्हतं. आणि चपात्या करून घेतल्या आणि बटाट्याची भाजी बनवायची म्हणून बटाटे उकडायला ठेवले. आमच्या दोघींना भाकरी करून घेतल्या, मला आणि सासूबाईंना. आणि 2 अशा भाकरी बनवल्या की नंतर मी बटाट्याची भाजी पण करून घेतली. आणि हे खारवड्या बाजरीच्या बनवलेल्या ते थोड्याशा तळून घेतल्या. खायला खूप छान लागतात तळल्यानंतर. त्यामुळं मग मी ह्या बाजरीच्या खारवड्या पण थोड्याशा तोंडी लावण्यासाठी तळून घेतल्या. आणि बटाट्याची अशी पातळ रस्सा भाजी करून घेतली. ही अशी भाजी बनवली की मुलांना खूप आवडते, ते खूप आवडीनं खातात अशी भाजी. आणि ही भाजी असली की दुसऱ्या भाजीची पण त्यांना गरज पडत नाही. आणि बाजारात गेले होते, ते बाजारातून आले, असे भाजीपाला आणला आणि तो व्यवस्थित ठेवण्याचं काम करत होते. म्हणजे एकदा व्यवस्थित ठेवला की मग आपल्याला, आता हे 8 दिवसाचा भाजीपाला आहे. भाज्या भाज्या पण आणल्या तर ते बाजूला काढून ठेवल्या आणि सगळं नीटनेटकं करून ठेवलं. आणि मला येताना त्यांनी असे मला आवडतात म्हणून फुटाणे घेऊन आले होते, म्हणजे वाटाणे. हे पिवळे वाटाणे असतात तर मला खूप आवडतात हे वाटाणे. खायला थोडेसे कडक लागतात पण ह्या दिवसात ते लवकर नम पडतात. आणि नंतर आम्हाला बाजारामध्ये जायचं होतं. जेवण हे झालं. मार्केटमध्ये गेलो. मुलाला कपडे घ्यायचे होते, कारण त्याचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. आता खूप ठरवलं होतं की वाढदिवस छान करायचा, असा करायचा तसा करायचा, पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. हा व्हिडिओ लेट येण्याचं कारण पण तेच आहे की आमच्या पाहुण्याच्या घरी अशी दुःखद घटना घडल्यामुळे मला तिकडं जावं लागलं. आणि आयुषला कपडे घेतले, घड्याळ घेतलं आणि त्याला चप्पल घ्यायचं होतं, ते चप्पलची पण खरेदी करून घेतली आणि दिवस असा घालवला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.